पंढरपूरमध्ये आषाढी वारीनिमित्त पंढरपूर नगरपालिकेने व प्रशासनाने जे काही रस्त्यालगतचे अतिक्रमण आहेत हे हटवण्यास सुरुवात केली आहे. काही अनधिकृत असे खोकेधारक असतील रस्त्यावरील तेही हटवण्यात आले आहेत. काही जागा मालकांनी पुढे रस्त्यावर जे अतिक्रमण केलेले आहे हेही अतिक्रमण हटवण्यात आले आहे. त्यामध्ये नगरपालिकेने पोलीस प्रशासनाची सहाय्यता घेतलेली आपल्याला आढळून येते. नागरिकांमध्ये या बाबतीत समाधान व्यक्त केले जात आहे असे अतिक्रमण हटवल्यामुळे. पण एक बाब समोर येत आहे. पंढरपूर येथीलच नवी पेठ बाजारपेठेमधील जे हनुमान मंदिराच्या समोर जी शासकीय इमारत आहे म्हणजे नगरपालिकेची जी इमारत आहे त्या नगरपालिकेच्या गाळेधारकांनी समोर गाळ्याच्या साईजचंच एक अतिक्रमण केलेलं आहे. या बाबतीत नागरिकांनी असा सवाल उठवला आहे की सर्वसामान्य जे खोकेधारक असतील गरीब असतील यांच्यावर कारवाई आणि या नगरपालिकेच्या जे गाळेधारकांनी समोर तेवढ्याच गाळ्याच्या साईजचं जे अतिक्रमण केलेलं आहे हे कधी पाडणार. या बाबतीत नगरपालिकेचे अधिकारी गप्प का. यांना या गाळेधारकांवर कुणाचा डोक्यावर हात आहे या बाबतीत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. आता आपण पाहूया नगरपालिकेचे जे CEO असतील आणि प्रशासन असेल या बाबतीत काय कारवाई करणार आणि त्याला पोचणारा जो अधिकारी आहे त्यावरही कारवाई करणार का हा पडलेला नागरिकांना पडलेला हा प्रश्न असणार आहे. काही गाळेधारकांनी तर खाजगी असे शौचालय असतील किंवा बाथरूम असतील हे बांधले आहेत जिथे वहिवाट आहे रस्ता आहे त्या ठिकाणी. या बाबतीत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अशाच अपडेट बातम्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज 8 चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.